गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील उपवास या विषयावरील अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 1 व 2 श्री रामकृष्ण उवाच आणि अमृतधारा यातून घेतलेले आहे. चातुर्मास सुरू झाला की प्रत्येक जीवाला आपण ईश्वरासाठी काही करावे अशी ओढ निर्माण होते. मग कोणी उपवास करतो, कोणी व्रत सुरू करतो, कोणी तीर्थयात्रा करतो व त्या ठिकाणी देवाप्रित्यर्थ कर्म करीत राहतो. चातुर्मासाचा काळही उपवास व्रत करण्यास अनुकूलच असा असतो. उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे. कोणाजवळ राहायचे तर भगवंताजवळ राहायचे, म्हणजे देवाजवळ बसून सतत त्यांचे चिंतन करणे, भजन करणे. या काळात आपण निरनिराळे उपवासही करीत असतो. ते उपवास आपण का करतो तर आपले दोष दूर व्हावेत, देव आपल्यावर प्रसन्न राहावेत असा हेतू त्यामागे असतो. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या मागण्याही सामान्यच असतात आणि बहुतेक त्या प्रापंचिकच असतात आणि त्यासाठी आपण सतत धडपडत असतो. खरं तर उपवास हा देहशुद्धीसाठी असतो. उपवासाने मनाला शांती, आनंद मिळायला पाहिजे. शरीर शुद्धता वाढली की मांगल्य वाढते. मग आपोआपच आपल्याला हे खाऊ नये, ते खाऊ नये असे वाटायला लागते. खूप लोक वारांचे उपवास म्हणजे मंगळवार, शनिवार, गुरुवार असे उपवास करतात. हे देवदेवतांचे उपवास नसून ग्रहांचे उपवास असतात. ते चुकून मोडले तरी चालतात. केवळ वारांचे उपवास करणे याला काही महत्त्व नाही. तेच उपवास जर सत्पुरुषांनी किंवा गुरूंनी सांगितले असतील तर तो उपवास मोडू नये, त्यामध्ये खंडही पडू नये याची काळजी जरूर घ्यावी. कारण त्यांनी आपली प्रगती घडवून यावी यासाठी विशिष्ट हेतूने ते उपवास करायला सांगितलेले असतात. उपवास व व्रताने फक्त मानसिक समाधान लाभते, शुद्ध शरीराला पावित्र्य येते आणि त्यामुळे शांती लाभते. आपले भय दूर होते, मनोबल वाढते. असा मनुष्य योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. उपवासाने ईश्वराची भेट होत नाही, परंतु उपवासासाठी काही नियमही पाळावे लागतात. उपवासाच्या दिवशी सकाळ संध्याकाळ स्नान करावे. ठराविक प्रकारचे अन्न तेही प्रमाणात घ्यावे. कांदा, लसूण, अभक्षभक्षण, अपेयपान हे सर्व अगदी टाळावेच. कारण चव ही उपवासातील सर्वात मोठी अडचण आहे. आहार, विहार, उच्चार सर्व सात्विक असावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. मौन पाळावे, म्हणजे नको ते बोलणे पूर्णपणे टाळावे. आपण उपवास कोणता व कशासाठी केला आहे याचे भान ठेवावे. सारखी त्याची जाहिरात करू नये. आपण जसे ठरविले असेल त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी भोजन घ्यावे. केवळ आहारात बदल म्हणजे उपवास नव्हे. उपवासाचे अनेक पदार्थ खाऊन शरीरात बिघाड निर्माण करू नये. तसेच अत्यंत कडक उपवास करून देहाला अतिकष्टही देऊ नये. परमार्थामध्ये आपल्याला जे साध्य करायचे आहे ते या देहामार्फतच साध्य करायचे आहे. म्हणून प्रथम शरीर सांभाळलेच पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. निरोगी व्यक्तीनेच उपवास करावा. कुळधर्म, कुळाचार तसेच सोमवार, प्रदोष हे उपवास नियमाप्रमाणेच करावेत. उपवासाने जरी मुक्ती किंवा मोक्ष मिळत नसेल तरी आंतरिक शुद्धीमुळे
मनाला निर्भयता येते. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी हा मार्ग सुलभ होतो. संयम व एकाग्रता वाढते. हा मोठा फायदा होतो. ईश्वराची भेट होण्यासाठी फक्त निर्विकार मन व निर्व्याज भक्ती लागते. बाकी सर्व गोष्टी पूरक आहेत. उपवासाबरोबर रूढी व परंपराही सांभाळाव्यात. उपवाशी राहणे किंवा आहारात बदल म्हणजे उपवास नव्हे, हे लक्षात घेऊन आपली भक्ती कशी वाढेल, ईश्वराविषयी प्रेम कसे अधिक निर्माण होईल, याचा विचार करावा. शरीर सांभाळून उपासनाही करावी. आपण जी स्तोत्रे, पाठ काय म्हणत असू, जी पोथी वाचत असू, ती समोर ठेवून शुद्ध वाचावी. जप, ध्यान जे करत असू तेही एकाग्रतेने करून ईश्वरी सहवासाचा आनंद घ्यावा. उपवासाचे दिवशी आपल्या हातून सत्कर्म घडावे, अन्नदान व्हावे, याकडेही लक्ष असावे. म्हणजे उपवासाची फलप्राप्ती चांगली होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्णार्पणमस्तु.